विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण संत तुकाराम, संत रामदास या दोन संतांचा अभ्यास केल्यानंतर पंडिती कवितेच्या अनुषंगाने आपण विचार करत होतो. प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये किंवा ज्यालाच मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास असं म्हणतात, याच्यामध्ये प्रामुख्याने तीन धारा आहेत. एक संत कवी, दुसरं पंडित कवी आणि तिसरं तंत अर्थातच शाहिरी. प्रथम सत्रामध्ये आणि या द्वितीय सत्रामध्ये आपण काही संतांच्या रचनेचा काय केला, आपण अभ्यास केला. आणि त्यानंतर आपण पंडित काव्याच्या अनुषंगाने चर्चा करत होतो. पंडिती काव्याचा अभ्यास करत असताना आपण सुरुवातीला मुक्तेश्वर त्यांचं जे वाङ्मय आहे, त्यांच्या वाङ्मयाचा आपण विचार केला. आणि या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण वामन पंडित हे जे पंडिती संप्रदायाचे प्रतिनिधी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो, प्रतिनिधी कवी म्हणून असं त्यांचा उल्लेख केला जातो, त्यांच्या अनुषंगाने आपण चर्चा केली या अगोदरच्या तासिकेमध्ये. वामन पंडित यांचा परिचय पाहत असताना आपण असा उल्लेख केला की पंडिती संप्रदायाचे ते प्रातिनिधी कवी आहेत. त्याचबरोबर त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लेखनामध्ये विविधता आहे, विपुलता आहे आणि विदग्धता आहे. त्यांची जवळजवळ 40,000 ओवी संख्या एवढी त्यांची रचना विस्तृत आहे. त्यांचं जे वाङ्मय, त्या वाङ्मयाचे आपण 3 भाग केले. त्याच्यामध्ये एक वेदांत निरूपणाला वाहिलेलं त्यांचं काय वाङ्मय आहे. त्याचबरोबर पौराणिक असंही त्यांचं काही रचना आहे. आणि भाषांतरित असे 3 भाग करून त्यांचा अभ्यास काय करतात, त्यांच्या रचनेचा अभ्यास करतात. याशिवाय वामन पंडितांच्या चरित्राविषयी फारशी माहिती काही उपलब्ध नाही, परंतु अभ्यासकाने 1608 हा त्यांचा जन्मकाल काय केला आहे, निश्चित केलेला आहे. त्यांचे आईवडील, त्यांचे गुरु सच्चिदानंद यांच्याविषयी माहिती मिळते. विशेषतः त्यांचे गुरु जे सच्चिदानंद आहेत, त्यांनी त्यांना केलेलं त्यांचा गुरुचा सहवास आणि गुरुदर्शन ही त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना ते मानतात. त्यांच्या काही ग्रंथामध्ये त्यांनी पुसटचा स्वतःविषयी उल्लेख केलेला आहे. उदाहरणामध्ये त्यांचा जो निगमसार हा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये त्यांनी स्वतःविषयी थोडक्यात माहिती आपल्याला दिलेली दिसून येते का. आता वामन पंडित यांच्या काव्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस त्यांची जी रचना आहे त्याच्यामध्ये आपण त्यांचा सुरुवातीचा जो ग्रंथ आहे तो आहे पहा निगमसार. निगमसार हा ग्रंथ वेदांत निरूपणाला वाहिलेला आहे. त्यांचे जे गुरु आहेत श्री सच्चिदानंद यांनी त्यांना जी भार्गवी विद्या दिली त्याच्या अनुषंगाने माहिती आहे. त्यांनी या ग्रंथामध्ये आपल्या ग्रंथाचा लेखनकाल इसवी सन 1595 असं सांगितलेलं आहे पहा. त्याचबरोबर त्यांनी त्यांचे जे गुरु आहेत श्री सच्चिदानंद यांनी आपल्याला भार्गवी विद्या कशी दान केली याविषयीची विस्तृत माहिती त्या ग्रंथामध्ये आलेली. या ग्रंथामध्ये एकूण 9 अध्याय आहेत. त्यापैकी पहिला जो अध्याय, पहिल्या अध्यायामध्ये यती दर्शनाविषयी माहिती आणि उरलेले जे 8 अध्याय, त्या 8 अध्यायामध्ये भार्गवी विद्येविषयी माहिती असून ती विद्या आपल्या गुरूंनी आपल्याला कशी दिली याचं विवेचन त्या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतं पहा. त्याचा दुसरा जो ग्रंथ आहे तो समश्लोकी टीका आहे. ही भगवद्गीतेवर केलेली टीका आहे. आणि तिसरा जो ग्रंथ आहे तो त्यांचा जो अत्यंत महत्त्वपूर्ण तो म्हणजे यथार्थ दीपिका. यथार्थ दीपिका हा जो ग्रंथ आहे तो भगवद्गीतेवर केलेली पूर्णपणे टीका आहे पहा, लक्षात घ्या. मूळ भगवद्गीतेमध्ये जे 700 अध्याय आहेत आणि 18 अध्याय यांचा क्रम न बदलता त्यांनी काय केलं पहा, 22,600 ओव्यामध्ये एवढा विस्तृत असा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. 22,000. आपण ज्ञानेश्वरीचा उल्लेख केला की ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेवर 8,000 ओव्यामध्ये भाष्य ज्ञानेश्वरांनी केलेले आहे. त्यांनी 22,600 ओव्यामध्ये भाष्य करून आपणच खऱ्या अर्थानं गीतेचा अर्थ सांगत आहोत असा त्यांनी काय केला आहे पहा, दावा केलेला आहे. त्यांनी ज्ञानेश्वरावर टीका केलेली, रामदासावर टीका, दासबोधावर टीका केलेली आपल्याला या ग्रंथामध्ये दिसून येते पहा. त्यांनी जी गीता लिहिली, गीतेवर जी त्यांनी टीका केली ज्ञानेश्वरांनी, तर गीता जाते पश्चिमेकडे, दोन्हीशी आर्त न सापडे बापुडे असं त्यांनी काय केलं पहा
उल्लेख केलेला आहे. आणि आपणच खऱ्या अर्थानं गीतेचा अर्थ सांगत आहोत, आणि त्यामुळे त्यांनी गीतेचे जे नाव आहे यथार्थ दीपिका असं त्यांनी ठेवलेले आहे. हे जे त्यांचे ग्रंथ आहेत, निगमसार, समश्लोकी टीका, यथार्थ दीपिका, या ग्रंथाच्या अनुषंगानं आपण या अगोदरच्या तासिकेमध्ये विवेचन केलं. आज आपल्याला वामन पंडितांच्या आख्यान कवितेचं स्वरूप पाहायचे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जवळजवळ सर्वच पंडित कवीने काय केले आख्यान कविता लिहिली. आख्यान हा जो शब्द आहे आख्या या धातूपासून बनलेला, लक्षात घ्या. महाभारत, रामायण, पुराण याच्यामध्ये जे मुख्य कथानक सोडून जे अनेक उपकथानक आहेत, त्या उपकथानकावर आधारित ही आख्यान कविता आहे. वामन पंडितांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये विपुल स्वरूपामध्ये आख्यान कविता आपल्याला लिहिलेली दिसून येते. त्यांची रामायणावर आधारित काय आख्यान आहेत, त्यांची भागवतावर आधारित काय आख्यान आहेत, आणि काही पौराणिक आख्याने त्यांची आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. रामायणावर आधारित जे आख्यान आहेत त्याच्यामध्ये रामजन्म आहे, अहिल्या उद्धार आहे, सीता स्वयंवर आहे, भरतभाव, लोपामुद्रा संवाद ही त्यांची आख्यान आहेत. रामायणावर आधारित कोणकोणते आख्यान आहेत? रामजन्म, अहिल्या उद्धार, सीता स्वयंवर, भरतभाव आणि लोपामुद्रा संवाद ही त्यांची आख्यान आहेत रामायणावर आधारित. आणि त्यांची ही आख्यानं प्रसिद्ध आख्यान आहेत. रामजन्म, अहिल्या उद्धार, याचबरोबर सीता स्वयंवर, भरतभाव आणि लोपामुद्रा संवाद ही ती आख्यान आहेत. याशिवाय त्यांनी भागवतावर आधारित काही आख्याने लिहिलेली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने श्रीकृष्ण जन्म आहे, बालक्रीडा आहेत, वनसुधा, वेणुसुधा, याशिवाय मृत्तिका भक्षण, भामाविलास, राधाविलास, राधाभुजंग, रासक्रीडा, कंशवध, कात्यायनी व्रत ही विविध आख्याने त्यांची ही महाभारतावर आधारित. आणि पौराणिक जी आख्याने आहेत त्याच्यामध्ये शुक रंभा संवाद, याशिवाय गजेंद्र मोक्ष, वामन चरित्र अशी काही वेगळी त्यांची आख्यान आहेत. त्यांच्या आख्यान कवितेचा अभ्यास करत असताना आपल्या असं लक्षात येतं की त्यांची ही तिन्ही आख्यान कविता जी आहे ती प्रामुख्यानं रामायण, भागवत आणि पौराण याच्यावर आधारित त्यांची आख्यान कविता. याच्यामध्ये रामायणावर आधारित जे आख्यान काव्य आहे त्यामध्ये रामजन्म आहे. रामाच्या जन्माचं वर्णन त्यांनी त्या आख्यानामध्ये लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. रावणाचा वध करण्यासाठी रामाने कसा जन्म घेतला, मग या अनुषंगानं दशरथ राजाविषयी माहिती येते, कौशल्याविषयी माहिती येते आणि राम जन्माची कथा आपल्याला त्या ठिकाणी येते. त्याचं दुसरं जे आख्यान आहे ते अहिल्या उद्धार. तुम्हाला हे माहितीच आहे की अहिल्या ही गौतम ऋषीची पत्नी असते. म्हणजे अहिल्या ही दिसायला खूप सुंदर असते, रूपवान असते, शीलवान असते, गुणवान असते आणि ती गौतम ऋषीची पत्नी असते. परंतु इंद्राला मात्र अहिल्या ही आवडत असते. आणि त्यामुळं इंद्र काय करतो की तिच्याविषयी मनामध्ये वासना बाळगून असतो. आणि मग गौतम ऋषीला ते दररोज सकाळी सकाळी गौतम ऋषी पहाटेच उठून काय करतात गंगेवर स्नानासाठी जात असतात, स्नान संध्या करतात. आणि मग हा वेळ साधून इंद्र काय करतो की गौतम ऋषीचं रूप घेतो आणि अहिल्यासोबत रथ होतो. आणि मग नंतर गौतम ऋषी आलेले आहेत, त्यांना हा प्रकार कळतो. त्यांनी त्याच्यावर इंद्रावर पाणी शिंपडलेले आहेत त्या गौतमावर नकली. आणि मग ते इंद्राचं रूप आलेलं आहे. आणि मग त्यांनी अहिल्याला दिलेला काय शाप आहे की तू, मग अहिल्या तेव्हापासून काय होते दगडाची शिळा बनलेली. आणि मग राम जेव्हा 12 वर्ष वनवासामध्ये असतात त्यावेळेस वनामध्ये त्यांना ते अहिल्याचं ते काय करतात अहिल्याच्या शिळ्याला स्पर्श करून अहिल्याचा उद्धार करतात. ती कथा अहिल्या उद्धारमध्ये येताना आपल्याला दिसते. याशिवाय सीता स्वयंवर हे देखील त्यांचं महत्त्वाचं आख्यान काव्य. आणि त्यामुळं जनक राजाची असणारी जी मुलगी सीता आहे तिच्या जन्माची कथा येते. ती त्यांना कशी शेतामध्ये नांगरत असताना पेटी सापडते, तिचं मग ते स्वयंवर कसा रचतात. स्वयंवरासाठी त्यांनी जो धनुष्य ठेवलेला आहे शिवधनुष्य, ते उचलण्यासाठी रावण येतो, तो मग कसा अंगावर घेऊन पडतो. नंतर मग श्री प्रभुराम
येतात ते धनुष्य कसं उचलतात आणि मग त्यांनी धनुष्यांना बाण कसा जोडलेला आहे आणि मग सीतेनं त्यांच्या गळ्यामध्ये कसा हार घातलेला आहे या अनुषंगानं सीता स्वयंवराची त्याच्यामध्ये आख्यान येतं पहा. याशिवाय भरत भाव आहे पहा. रामायणामध्ये जे 7 कांड आहेत की नाही, त्याच्यामध्ये बालकांड, अयोध्याकांड, वनकांड, किष्किंधाकांड ही कांडाचे नाव आहेत पहा. तर आपल्याला माहिती पाहिजे की दशरथ राजाला 3 पत्नी असतात. एक कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा. कौशल्याचा राम असतो, कैकेयीचा भरत असतो आणि सुमित्राचा काय असतो पहा लक्ष्मण असतो. तर कैकेयी काय करतं बघा की दशरथ राजाला तिने एका लढाईमध्ये मदत केलेली असते. त्यावेळेस दशरथ राजाने तिला प्रसन्न होणं असं म्हटलं असतं, केव्हा एक वर माग मी तुला तो देतो. परंतु ती मंथरा काय करते पहा कैकेयीचे कान भरते आणि मग कैकेयी काय करते पहा की दशरथ राजाला असं म्हणते की माझ्या भरताला काय करा तुम्ही गादीवर बसवा आणि रामाला काय करा पहा 12 वर्ष वनवासाला पाठवा. आणि मग ज्यावेळेस राम वनवासाला गेलेले आहेत आणि भरत त्या अयोध्येला आलेला आहे पहा, त्यावेळेस त्याला ही सगळी घटना कळते. त्यावेळेस त्याच्या मनामध्ये निर्माण झालेले जे भाव आहेत ते भाव त्यांनी भरत भाव या आख्यानामधून मांडलेले आहेत पहा. ही रामायणावर आधारित आख्यान आहेत, लक्षात घ्या. महाभारतामध्ये भागवतावर आधारित जी आख्याने आहेत त्याच्यामध्ये श्रीकृष्ण जन्म आहे. कृष्ण जन्माची कथा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले पहा. कंसाचा पानिपत करण्यासाठी, कंसाचा निर्नाट करण्यासाठी श्रीकृष्णाने कसा अवतार घेतला ती अवतार कथा या ठिकाणी येते पहा. याशिवाय श्रीकृष्णाच्या बालक्रीडा आहेत पहा, अनेक बालक्रीडा आहेत. यशोदे मातेच्या संदर्भामध्ये पहा, म्हणजे ज्या बाललीला आहेत त्या बाललीलेवर देखील बालक्रीडा हे त्यांचं आख्यान प्रसिद्ध आहे पहा. याशिवाय पहा वनसुद्धा आहे. वनामध्ये जे वेगवेगळे सोंगडी श्रीकृष्ण जे असतात ते त्यांचं कसं वेगवेगळे खेळ खेळतात त्या अनुषंगाने ही वनसुद्धा आहे पहा. वेणुसुधामध्ये श्रीकृष्णाच्या खोड्या आहेत पहा, लक्षात घ्या. तो वेणुसुधामध्ये एका गवळणीची वेणी आणि तिच्या नवऱ्याच्या दाढीची कशी गाठ बांधतो या अनुषंगाची ती वेणुसुद्धा दिसून येते पहा. याशिवाय मृत्तिका भक्षण हे त्यांचं प्रसिद्ध आख्यान काव्य आहे. आपल्याला माहिती आहे की भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला श्रीकृष्णानं आपलं विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे पहा. असं म्हणतात पहा की त्यांनी 2 वेळा दाखवलेले आहे की लहानपणी बालपणी यशोदा माता श्रीकृष्णाला पकडते आणि श्रीकृष्ण काय करत असतो की मृत्तिका माती खात असतो आणि मग ती यशोदा श्रीकृष्णाला लटकं मारते आणि त्याला असं म्हणते की दाखवतो किती माती खाल्लीच का नाही. आणि मग त्या टायमाला श्रीकृष्ण जे आपलं मुख उघडतात, तोंड उघडतात, त्यावेळेस त्यांच्या तोंडामध्ये यशोदेला विश्वरूप दर्शन झालं असं कथा आहे पहा. त्या कथेवर आधारित हे मृत्तिका भक्षण त्यांचं आख्यान काव्य पहा. याशिवाय भामासोबतचा विलास आहे, त्याच्यामध्ये पहा मोठ्या प्रमाणामध्ये शृंगार आहे. राधासोबतचा विलास आहे. याशिवाय रासक्रीडा आहे आणि मग कंसवध, कंसाचा केलेला वध यासारखी काही आख्यान आपल्याला भागवतावर आधारित दिसतात पहा. आता पुराणावर आधारित जे आख्यान काव्य आहेत त्याच्यामध्ये पहा शुक रंभा संवाद. आपण मुक्तेश्वराचं आख्यान कविता अभ्यासत असताना शुक रंभा संवादचं कथानक पाहिलेलं आहे, लक्षात घ्या. तर शुक हा ऋषी काय करतो पहा की तपाला बसलेला असतो आणि मग त्या तपाचं भग्न करण्यासाठी इंद्र काय करतो पहा की रंभेला पाठवतो. रंभा त्या ठिकाणी येते, त्यासमोर नृत्य करते. पुरुषाला आकर्षित करण्याच्या ज्या काही वेगवेगळ्या आधा आहेत त्या आधा सादर करून त्याला ती त्याचा ते जे तप आहे तप भंग पावण्याचा काय करते प्रयत्न करते. परंतु तरी शुक काही ढळत नाही पहा. आणि त्यावेळेस मग ती आपल्या अंगावरचे एक एक वस्त्र काढत ती कशी विवस्त्र होते, नग्न देखील ती नृत्य करते. पण तरीसुद्धा इंद्रियावर नियंत्रण असणारा हा जो शुक आहे त्याच्यासोबत संवाद साधतो आणि तिला मग मानवी देहाची नश्वरता
कशी सांगतो या अनुषंगांचं हे शुकरंबा संवाद त्यांचं प्रसिद्ध असं आख्यान काव्य पहा. याशिवाय गजेंद्र मोक्ष आहे पहा. गजेंद्र आणि त्याचे सहकारी नदी किनारी खेळत असताना काय पाणी प्याय जातात पहा. गजेंद्र म्हणजे हत्ती, आणि मग तो पाणी पित असताना तितक्यात एक मगर येते आणि त्याला ती पकडते पहा. आणि मग अशा टायमाला गजेंद्र काय करतो पहा, आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचा धावा करतो. त्याची पत्नी, त्याची मुलं त्याला सोडून सगळे निघून जातात. शेवटी मग तो विष्णूचा धावा करतो आणि त्याने मग चक्र कसं मारलेलं आणि गजेंद्राला कसं मुक्ती दिलेली ही आख्यान त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसतं पहा. याशिवाय वामन चरित्राच्या अनुषंगाने देखील त्याने आख्यान काव्य लिहिलेलं आपल्याला दिसून येतं पहा. विष्णूचे जे अवतार आहे त्याच्यामध्ये वामनाचा एक अवतार आहे, त्या अवताराच्या कार्यानं चरित्र येताना दिसतं. तर अशी त्यांची आख्यान कविता आहे. ही आख्यान कविता रामायणावर आहे, भागवतावर आधारित आहे, आणि त्याचबरोबर ती आपल्याला पौराणिक देखील काही आख्यान दिसतात. ज्यामध्ये गजेंद्र मोक्ष आहे, शुकरंबा संवाद आहे, वामन चरित्र यासारखी या ठिकाणी दिसून येतात पहा. आता ही जी आख्यान आहेत पहा त्यांची, ही सगळी आख्याने श्लोकामध्ये पहा त्याने लिहिलेली. प्रत्येक आख्यानाच्या सुरुवातीला काय पहा, मंगलाचरण आहे, आणि त्या मंगलाचरणामध्ये त्या आख्यानाचं सार देखील त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं पहा. आणि त्यांनी हरिकथा ऐकल्यामुळं, कारण सगळ्याच पंडित कवीची वृत्ती पहा की तरावया गावे, हरीचं नामस्मरण केल्यानं उद्धार होतो, आणि त्यामुळं मग उद्धार होण्यासाठी, मुक्ती होण्यासाठी काय करायचे पहा, हरिकथा. आणि त्यामुळं मग वेगवेगळ्या हरिकथा आपण कशा लिहिल्या आहेत या ठिकाणी सांगतात पहा. त्यांनी ही हरिकथा मात्र शृंगारात सांगितलेली पहा, लक्षात घ्या. भागवतावर आधारित जे आख्यान आहेत त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये श्रीकृष्ण चरित्रपर आख्याने रस व नाद यामुळे मोहक झाली आहे. त्याच्यामध्ये रस आहे आणि काय पहा नाद आहे, त्यामुळे ते काय झाले पहा, मोहक झाली आहेत असं अभ्यासकांनी नोंदवले पहा. याच्यामध्ये राधाविलास, भामाविलास, राधा भुजंग व रासक्रीडा ही वामनाची अनेक प्रकरणे अनेक ठिकाणी उतान शृंगाराने भरलेली आहेत पहा. त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात काय आलेलं आहे पहा, शृंगार आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो पहा. शृंगारता त्यामध्ये दिसते पहा. त्याच्याने वर्णन केले पहा की जे जे गोपीस आपणाच जवळी वाटे असावा हरी, जे जे गोपीस आपणास जवळी वाटे असावा हरी, जाणून जितक्या स्त्रिया तितके या तात्काळ मूर्ती धरी. तर प्रत्येक गोपीला असं वाटतं की श्रीकृष्ण आपल्या सहवासात असावा, आपल्यासोबत असावा, आणि मग त्या गोपिकेचं मन जाणून तेवढे तो रूप कसं धारण करतो, आणि मग प्रत्येक गोपिकेसोबत तो कसा राहतो या अनुषंगाने त्यांनी वर्णन केलेलं आहे पहा. याशिवाय भामाविलासामध्ये श्रीकृष्णावर रागावलेल्या भामाचं त्यांनी वर्णन केले पहा. ते वर्णन या स्वरूपाचे, गडबडा धरणीवरही लोळते, वदविती न कवी सही लोळते. तर ती धरणीवर काय होती पहा, लोळायला लागली. कोण पहा, भामा पहा. रडत मूर्छित होय घडी घडी, पवन निश्चल नेत्र न उघडी. तर ती रडायला लागलेली, मूर्छित व्हायला लागलेली, आपले डोळे वगैरे ती उघडत नाही पहा. अलंकार गळ्यातील तोडते, कुरळ केस मुखावर. तर तिने गळ्यातील अलंकार वगैरे तोडलेले, जे कुरळे केस आहेत ते सगळे मुखावर आलेले आहेत. करयुगे उर मस्तक तोडिते, वसन आणि कुंचकी फाडते. तर ते अंगावरचे कपडे कसे फाडते, कसं राग व्यक्त करते, हे त्यांनी वर्णन या ठिकाणी केले पहा. म्हणजे यासारख्या वर्णनातून सुंदर शब्दात त्यांनी काय केलं पहा, व्यक्ती रेखाटन केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं पहा. रासक्रीडा आणि राधा भुजंग सारखी आख्याने मात्र उतान शृंगाराने भरलेले पहा. राधा भुजंग हे तर संभोग शृंगार काव्यच म्हटलं पाहिजे. तर राधा भुजंग याच्यामध्ये मात्र फार उतान असा शृंगार येताना आपल्याला या ठिकाणी दिसतो पहा. आणि त्यामुळं राशी जोग यांनी याच्यावर प्रखड मत व्यक्त केलेले पहा की वामनासारख्या कवीला सरळ शृंगार परिवारही घेतलेलेही भक्तीचे घेतलेले हे अवगुंठन इतके विरवरीत आणि अनेक ठिकाणी सचित्र झाले आहे की पुरुषांनी घेतलेल्या स्त्री वेशासारखे ते अदर्शनीय वाटते. त्यांनी त्याच्यावर टीका केलेली पहा की अदर्शनीय स्वरूपाचे हे काय पहा वर्णन आहे. उतान शृंगार येताना त्या ठिकाणी
दिसतो पहा. आणि त्यामुळं त्यांची ही आख्यानं काय तशी प्रसिद्ध आहेत पहा. याशिवाय त्यांचे पंचसुद्धा प्रसिद्ध आहेत पहा. आख्यान कवितेमध्ये रामायण, भागवतावर आणि पुराणावर आधारित त्यांची ती आख्यान आहेत. त्यांच्या पंचसुधा ह्या देखील प्रसिद्ध आहेत पहा. पंचसुधामध्ये हरिभक्ती हा त्यांचा काय का मूळ उद्देश आहे पहा. याच्यामध्ये नामसुधा, वनसुधा, वेणुसुधा, चितसुधा आणि प्रियसुधा ही त्यांची 5 प्रकरण आहेत पहा. वनसुधा, वेणुसुधा, नामसुधा, चितसुधा आणि प्रियसुधा अशी ही 5 प्रकरण आहेत पहा. त्याच्यामध्ये त्यांनी नामाचं काय केलं पहा, महात्म्य सांगितलेलं आपल्याला दिसून येतं पहा. आता चितसुधेमध्ये वेदांत विवरण आलेले पहा. त्यांची जी पत्नी गिरिजाबाई, त्यांची जी पत्नी गिराबाई, तिला त्यांनी नामाचं महात्म्य तिच्या उपदेशासाठी, आत्मज्ञानाच्या उपदेशासाठी त्यांनी हे लेखन केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं पहा. हे पहा, नामसुधेतून वद 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 जीवे वासुदेवादि विधाने असा नामाचं त्यांनी काय केलेलं आहे पहा, घोष केलेला आपल्याला दिसून येतं पहा. किंवा कृष्णाच्या वेणुनादाने गोपिकांची झालेली आतुर अवस्था त्यांनी वेणुसुधेत वर्णिली आहे. ठीक आहे ना. कृष्णाच्या वेणुनादाने, तुझ्या बासरीच्या नादाने आतुर झालेली जी अवस्था आहे ती त्यांनी याच्यामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते पहा. वनसुधेमध्ये मात्र त्यांचे कृष्ण, त्यांचे बालमित्र, त्यांच्या बालक्रीडांचे वर्णन आहे पहा. वर्णन खूप गाजलेलं आहे पण त्यांचे. वनी खेळती खेळ बाळते बल्लवांचे, तुरे ते खोविती मस्तकी पल्लवांचे, फुलांचे गळा घालून या दिव्यहार, सोनाता सवेते करीते विहार. ते वनामध्ये कसे खेळतात, मस्तकामध्ये तुरे कसे खोवलेले, फुलांच्या गळ्यामध्ये कसे हार घातलेले, अतिशय सुंदर असं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं दिसतं पहा. आणि त्यामुळे यासारख्या अनेक पंचसुधामधून आपल्याला असं दिसतं पहा की प्रामुख्यानं भक्तीचा हा प्रामुख्यानं धागा आहे. त्याच्यामध्ये भक्ती येताना दिसते. श्रीकृष्ण भक्ती ही प्रामुख्याने येताना आपल्या याच्यामध्ये दिसते पहा. आणि त्यामुळं भक्तीचं महात्म्य त्यांनी या पंचसुधामध्ये मांडलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. याशिवाय सुश्लोक वामनाचा प्रसिद्ध आहे पहा. की नाही, आपल्याकडे जसं ओवी ज्ञानेशाची, अभंग तुकयाचे, सुश्लोक वामनाचा आणि आर्या मयूरपंथाचे असं म्हटलं जातं पहा. तर वामनानं जे काही लेखन केलं ते सुश्लोकामध्ये केलं आहे पहा. त्याचे श्लोक कसे आहेत पहा, तर प्रसिद्ध आहेत पहा, लक्षात घ्या. आणि त्यांनी जी रचना केली ती प्रामुख्यानं सुश्लोकामध्ये केलेली असल्यामुळं सुश्लोक वामनाचा असं म्हटलं जातं पहा. हे पहा, पांडित्य आणि कवित्वाचा सुंदर समन्वय त्यांच्या काव्यामध्ये दिसतो. कोणाच्या? वामन पंडिताच्या पहा. विविध वृत्तात्मक श्लोक रचना करणारा, शृंगार व अध्यात्म यात रमणारा हा व्यासंगी कवी आहे. काय म्हटलं अभ्यासकांनी? विविध वृत्तात्मक श्लोक रचना करणारा, शृंगार व अध्यात्म यात रमणारा हा काय पहा व्यासंगी कवी आहे. यमक आणि प्रसाचा हव्यास हे वामनी शैलीचे वैशिष्ट्य आहे. फार प्रमाणात यमकाची याच्यामध्ये रेलचल दिसते. कशी आहे त्याचे उदाहरण दिले पहा. मोंशी नाद नटी तिला कटी तटी खोवनी पोटी पटी. यमक कशा आलेले पहा. कक्षे वामपुटी शृंग निकटी बेताटी गोमती. वेगवेगळे यमक कसे जोडले, वरी टी खाली टी झाली, त्याच्यामध्ये मग पोटी पटी बेताटी गोमटी उटी धुर्जटी यासारखे टीलाटी यमक कसे जोडलेले. आणि त्यामुळे यमकाचा हव्यास हा पंडित कवीला कसा दिसतो असं त्यांनी वर्णन केले पहा. आणि त्यामुळं यासारख्या यमकाचा हव्यासामुळं त्यांच्या काव्यामध्ये औचित्यहानी होते असं देखील अभ्यासकाने काय केले पहा, टीका केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते पहा. याशिवाय त्यांची जी रचना आहे व्याकरणदृष्ट्या ती काही दिसते पहा, शिथिल दिसते. याशिवाय पुनरुक्ती येते, काही ठिकाणी ग्राम्य शब्दयोजना येते आणि काही वेळा निवेदनात तत्वज्ञान घुसळविण्याचे औचित्य देखील येताना आपल्याला दिसतं पहा. उतान शृंगार आणि त्यामुळे काही वर्णनात आलेली बिभिस्ता ही त्यांच्या कवितेची काय पहा मर्यादा देखील आपल्याला या ठिकाणी दिसून जाते पहा. परंतु तरी मराठीमध्ये खंडकाव्य रचण्याचा पाया वामनानं घातला असं या ठिकाणी म्हटलं जातं पहा.
त्यांच्याबद्दल प्राध्यापक बापट म्हणतात पहा, थोडक्यात पण वाचकाच्या मनावर कायमचा ठसा उठवण्याचे सामर्थ्य असणारी वर्णनशैली. त्यांच्या लेखनाचं काय वैशिष्ट्य पहा, तर थोडक्यात पण वाचकाच्या मनावर ठसा उमटणारी वर्णनशैली हे त्यांच्या लेखनाचं काय पहा वैशिष्ट्य. भावूक व रसाळ भाषा. भाषा कशी पाहता भावूक आणि रसाळ आहे. भाषेमध्ये काय पहा गोडवा आहे पहा. आणि समर्पक अलंकार योजनेने आख्यानास बहारदार उठाव देण्याचे कौशल्य या भौमल व दुर्मिळ गुणसमुदायामुळेच मराठीतील सर्वश्रेष्ठ आख्यान कवीचे मानाचे स्थान त्यास प्राप्त झाले आहे. तर मराठीमधील सर्वश्रेष्ठ आख्यान कवीचे मानाचे स्थान त्यांना काय झालेलं पहा वामनाला या ठिकाणी प्राप्त झालेलं आपल्याला असं दिसून येतं पहा. तर वामन पंडित यांच्या कवितेचा आपण अभ्यास करत असताना त्यांच्या नामसुधा पंचसुधामध्ये नामसुधा, वेणुसुधा, प्रियसुधा, चितसुधा या 5 सुधा म्हणून त्यांनी काय केलं पहा भक्तीचं महात्म्य सांगितले. त्याने आपलं सगळी रचना श्लोकामध्ये केली देखील आपल्या या ठिकाणी दिसून येते पहा. त्यांच्या रचनेचा अभ्यास करत असताना आपण निगमसार, समश्लोकी टीका, यथार्थ दीपिका, त्यांची आख्यान कविता, त्यांच्या पंचसुधा आणि मग त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य या अंगाने अभ्यास करत आपण वामन पंडित याच्या एकूणच रचनेचा काय केला पहा विचार केलेला आहे. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.